बे पोट्टे हो, हे का आलं बे? याच्यात योग जरी आलं तरी आपल्याला येत नाही. हे तर पूर्ण त्याची फॅमिली घेऊन आला बे, सर्व मामा काका बाबा घेऊन आलं. त्याचं कसं होईल बे अशा ना? आम्ही पण टेन्शन न घेऊ, मी देव सोडून घेऊ, आपण मिळून मिळून सोडू. बघा लेको, याच्यासाठी सोडायला लागते फक्त आयडेंटिटी नाही, औषधी आहे ते, त्याच्याशिवाय नाही होत. बघा मग कसं तर काही नाही करायचं, पहिले साध्या रूपात लिहायचं. कोण दिसते? साइन स्क्वेअर थिटा. याला लिहिता येते कोसेक स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते बे? सेक स्क्वेअर थिटा. या टॅन स्क्वेअर थिटा काहीच नाही, कॉट स्क्वेअर थिटा लिहितो. कॉट स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते? टॅन स्क्वेअर थिटा. या सेक स्क्वेअर थिटाला आताच लिहिलं, काय होतं? साइन स्क्वेअर थिटा. याचे काय लिहिता येतं मग लिहितो? सॉरी, काय लिहिता येते बे? कॉस स्क्वेअर थिटा. आणि याच्यात काय लिहिता येते बे? कोसेकले इथंच आहे बघा, साइन वालं. काय लिहिता येते मग? साइन स्क्वेअर थिटा. आणि हे मायनसचे 3 लिहायला विसरायचं नाही बे, मगाशी आपण चुकवलं होतं. पुन्हा बघा, आता काय होणार बे? काय करत नाही, म्हणूनच चिन्ह द्यायला विसरायचं नाही. बघा आता काय होणार बघ, कॉसेक स्क्वेअर थिटा. आणि इथं काय दिसते? कॉट स्क्वेअर थिटा. अबे घनमन्या, इकडे लक्ष देणं. काय होणार तर पाहिलं पहिलं, मग करतो तुझ्या कारभार म्हणा. बघा आता मग कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय दिसतंय? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. याला इकडे आणल्यावर काय होणार? कोसेक स्क्वेअर थिटा मायनसचा कॉट स्क्वेअर थिटा होणार. म्हणजे किती येणार बे याचं की 1. मग काय लिहिलं? 1. आता बघा हा दिसते तुमच्याकडे सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती आहे बे? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग लिहा त्याच जागी मायनस चिन्ह. काय दिसते? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ह्या तुमचा मायनसचा टॅन स्क्वेअर थिटा किंवा जशानं तसं. आता लक्ष द्या थोडस, इथं काय म्हणताय? कॉस स्क्वेअर थिटा आणि काय साइन स्क्वेअर थिटा. पण आपल्याला काय पाहिजे? कॉस स्क्वेअर थिटा अधिक साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू एक आहे आपल्याकडे. मग काय करू? याच्यातही माहिती दिसते, याच्यातही माहिती दिसते. आपण काढून घ्या कॉमन. कॉमन काढल्यावर काय दिसतंय? कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे मायनसचे 3 दशांश तसे बे. बघा मग आता इथं काय होणार? हा जो तुमचा आहे 1 ला ठेवायचं जशानं तसं. हा मायनसचा शोध मल्टिप्लाय झाला मायनसचा 1. हा मायनसचा शोध मल्टिप्लाय काय येणार बे? इथं ब्रॅकेट लावायचं बे, तिथं नाही. बघा मग काय येणार तर? ब्रॅकेट चुकले रे. काय होणार मग बघा आता इथं काय येणार मग? मायनसचा 1 मायनसचा टॅन स्क्वेअर थिटा. इथं मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हा मायनस इथं 1 प्लस काय येणार? 1. बघा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती होतं? 1. मग ह्या मायनसचा 1 हा प्लसचा 1 काय झाला? कॅन्सल. काय होणार? मायनसचा टॅन स्क्वेअर मायनसचा टॅन स्क्वेअर काय होणार बे? 2 टॅन स्क्वेअर थिटा. मायनसचा इथे मायनसचे 3 लेख हो. मायनसचा किती? 1 आणि इथं मायनसचे 3. बघा हा तिकडे दिला काय होते तर मायनसचा 2 टॅन स्क्वेअर थिटा बरोबर हा मायनसचा 3. हा तिकडे प्लसचा 1. किती झालं बे? मायनसचे 2 टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू मायनसचे 2. बघा पोट्ट्यो, ह्या मायनसचा 2 ह्या मायनसच्या 2 सोबत कॅन्सल. उरलं काय बे? टॅन स्क्वेअर थिटा. इकडं 1. मग काय म्हणतात? याचं काय घ्यायला लागलं आपल्याला? आता स्क्वेअर रूट घ्यायला लागलं. मग काय येणार बे? देअरफॉर काय लिहिणार? टेकिंग स्क्वेअर रूट. दोन्ही साइडचा लेखो. मग दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतात. काय ते मग? टॅन थिटा इज इक्वल टू किती? आता तुम्ही तो मोठा वाला टेबल पाहिलाच असेल लेखो. टॅन ची अशी कोणती व्हॅल्यू आहे ज्याची व्हॅल्यू 1 येते? कोणती आहे पोट्ट्यो? सोपी आहे गुरुजी, टॅन 45. मग लिहा ना तबे. म्हणून टॅन 45 अंश बरोबर किती बे? 1. मग टॅन 45 अंश बरोबर 1. थिटा किती झाला बे? बघा या थिटाचे किती आलं? 45. म्हणून तुमची थिटाची व्हॅल्यू किती आली बे? 45 अंश. अबे सोपीच तर होतं बे. हो ना, किती सोपी होतं लेको.